शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत. आपल्या मनातले विचार किंवा भावना व्यक्त करण्यासाठी आपण भाषा वापरतो. थोडक्यात भाषा हे विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. आपल्या मनातील विचार अर्थानुसार आपण क्रमाक्रमाने मांडत जातो. त्या एका संपूर्ण विचार मांडण्याला आपण वाक्य असं म्हणतो. थोडक्यात वाक्य म्हणजे काय, तर शब्दांची अर्थपूर्ण क्रमवार जुळणी म्हणजे वाक्य. थोडक्यात अर्थपूर्ण बोलणं किंवा लिहिणं म्हणजे वाक्य म्हणतो आपण. तर त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर अभ्यास हा एक शब्द, समीर, करतो, हे 3 शब्द आहेत. तर ह्या 3 शब्दांना स्वतंत्रपणे आपण जर उच्चारलं किंवा अभ्यास समीर करतो या क्रमाने जर आपण उच्चारलं तर आपल्याला अर्थबोध होणार नाही. पण समीर अभ्यास करतो असं उच्चारलं तर अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. म्हणूनच वाक्यात क्रमवार जुळणी आवश्यक आहे असं आपण म्हणतो. त्याशिवाय वाक्याला अर्थपूर्णता येणार नाही. आपण परत एकदा बघू, ज्याला आपण व्याख्या असं म्हणू शकतो. वाक्य म्हणजे काय? शब्दांची अर्थपूर्ण क्रमवार जुळणी म्हणजे वाक्य. आता वाक्यात जे जे शब्द येतात त्याचं व्याकरणिक असं म्हणता येईल असं स्वतंत्र महत्त्व असतं. वाक्यात त्यांची वेगवेगळी कार्य असतात. त्यांच्या या कार्यावरून त्यांना आपण वेगवेगळी नावं देणार आहोत. तर वाक्यात येणाऱ्या शब्दांचे एकूण 8 प्रकार असतात. यांनाच शब्दांच्या जाती असं आपण म्हणतो. तर शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे विकारी, ज्याला आपण सव्यय असं म्हणतो, आणि दुसऱ्या शब्दांच्या जातीच्या प्रकाराला आपण अविकारी किंवा अव्यय असं म्हणतो. तर शब्दांच्या पहिल्या 4 जाती ज्या आहेत त्यांना विकारी शब्द किंवा सव्यय म्हणतात. कारण वाक्यामध्ये वाक्यातल्या शब्दांमध्ये लिंग, वचन, पुरुष व विभक्ती यामुळे बदल होतो. शब्दांचं मूळ रूप बदलतं, म्हणजे ते शब्द खर्च होतात, म्हणजे त्यांचा व्यय म्हणजे खर्च. तर सव्यय म्हणजे खर्च होणारे, म्हणून या शब्दांना सव्यय शब्द म्हणतात. तर अशा या सव्यय शब्दांच्या जाती कुठल्या आहेत? तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. या 4 शब्दांच्या जाती ज्या आहेत यांच्या शब्दात बदल होतो, म्हणून त्यांना सव्यय असं म्हणतो. कुठल्या 4 जाती परत एकदा आपण बघूयात. तर शब्दांच्या जातीमधल्या सव्यय जाती कुठल्या आहेत? तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. कारण वाक्यातील शब्दांमुळे यांच्या लिंग, वचन, पुरुष व विभक्ती यामुळे बदल होतो. आता अविकारी जे आहेत, म्हणजे ज्यांना अव्यय असं म्हणतात, त्या 4 जाती आहेत. त्या आहेत क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. वाक्यात शब्द वापरताना ज्यात बदल होत नाही व त्यांचं मूळ रूप जसंच्या तसं राहतं त्यांना अव्यय असं म्हणतात. म्हणजे नाही, जे खर्च होत नाही ते अव्यय. म्हणून या ज्या 4 जाती आहेत, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी, ह्या 4 जातींच्या शब्दांमध्ये बदल घडत नाही, म्हणून त्यांना अव्यय, ज्यात बदल होत नाहीत, मूळ रूप जसंच्या तसं राहतात, त्यांना अव्यय असं म्हणतात. आता आपण सव्यय जे आहेत त्यातले एक तक्त्यासारखं आहे ते आपण बघूयात. की नाम ही जी शब्दांची जाती आहे त्याच्यात
पुल्लिंगी जर असेल तर असतं मुलगा, स्त्रीलिंगी मुलगी, अनेक वचन मुले, विभक्ती मुलांना. ह्यात ना जो आहे तो विभक्तीचा प्रत्यय आहे. तर ह्या ज्या चार हे जे मी पुल्लिंग, स्त्रीलिंग, अनेक वचन, विभक्ती हे नामाला जेव्हा आपण जोडतो किंवा अ, अ, वाक्यामध्ये जेव्हा नाम येतं तर ह्या सगळ्यांच्यात बदल होतात. मुले हे अनेक वचन आहे ना, मुलगा या शब्दाचा मुले हे अनेक वचन आहे. तर ना हे जर विभक्ती प्रत्यय लावलं तर मुलांना असा शब्द तयार होतो. तर वाक्यामध्ये ह्या शब्दांमुळे बदल होत असतात. हे जे मूळ शब्द असतात त्याच्यात बदल होत जातात, म्हणून त्यांना सव्यय असं म्हणतात. आता सर्वनाम बघूया आपण. पुल्लिंगी असतं तो, स्त्रीलिंगी ती, अनेक वचन ते आणि विभक्ती लावल्यावर त्यांना. तर परत इथे सर्वनाम. आता ह्या शब्दांच्या जाती आपण खोलात जाऊन प्रत्येक शब्दांची जाती बघणार आहोत उदाहरणांसकट. पण सर्वनामांमध्ये सुद्धा लिंग, वचन, पुरुष आणि विभक्तीमुळे मूळ जो शब्द असतो त्याच्यात बदल होत जातो, म्हणून सर्वनाम हे सव्यय आहे. आता आपण विशेषण बघूया. शब्दांची जाती विशेषण. तर त्यात पुल्लिंगी असेल हसरा, स्त्रीलिंगी जर करायचं असेल तर हसरी, अनेक वचन हसरे आणि विभक्ती त्यांना लावली तर हसऱ्यांना. ना ही विभक्ती लावल्यावर शब्दात बदल झालेला आहे. तसंच आता शब्दांची जाती बघू. क्रियापद ज्याला वर्ब असं म्हणतो. तर पुल्लिंगी असेल तर होतं जातो, स्त्रीलिंगी असेल तर होतं जाते, अनेक वचन जातात आणि विभक्ती जाताना. तर थोडक्यात जो मूळ शब्द आहे ते त्या क्रियापदांमध्ये लिंग पुल्लिंगी असेल तर जातो असं होतं, स्त्रीलिंग असेल तर शब्द बदलतो जाते असं होतं, अनेक वचन असेल तर ते असं जर असेल तर जातात होतं आणि विभक्ती लावल्यावर जाताना असा शब्द तयार होतो. म्हणजेच लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार मूळ शब्दात बदल होत जातात, म्हणून क्रियापदसुद्धा सव्यय या प्रकारात येतं. थोडक्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या सर्वांमध्ये लिंग, वचन आणि विभक्तीनुसार फरक होत जातात, बदल होत जातात, म्हणून त्या ज्या चार शब्दांच्या जाती आहेत त्या ठरतात विकारी किंवा ज्यांना सव्यय असं म्हणतात. तर आज आपण इथेच थांबूयात. आज आपण शब्दांच्या मुख्य सुरुवात आपण जेव्हा केली तेव्हा वाक्य म्हणजे काय हे आपण पाहिलं. मग नंतर शब्दांच्या जाती कोणत्या आहेत त्या पाहिल्या. 8 ज्या शब्दांच्या जाती आहेत त्यातल्या पहिल्या 4 विकारी म्हणजे ज्याला सव्यय म्हणतात आणि उरलेल्या 4 अविकारी किंवा अव्यय असं म्हणतात. आणि पहिल्या 4 ज्या शब्दांच्या जाती आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यात लिंग, वचन आणि विभक्तीनुसार कसे बदल होत जातात हे आपण एक तक्त्यासारखं बघितलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.